नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटो चटणी माझ्या स्टाईलने. तर मंडळी, टिफिनसाठी ही एक आहे. तर मी इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, 3 टोमॅटो आणि इथे कोथिंबीर. आता मी कांदा कापून घेते. कांदा हा बारीक कापून घ्यायचा आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते की खूप दिवसांनंतर मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. बरेच दिवसापासून आपले रेसिपीचे व्हिडिओ आलेले नाही आहेत, त्यामुळे माफी असावी. आजपासून पुन्हा एकदा नियमितपणे तुमच्यासाठी अशाच सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी घेऊन येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट टोमॅटोची टिफिनसाठी दिली जाणारी टोमॅटो चटणी. अगदी कमी साहित्य, सोपी पद्धत आणि काही खास टिप्स वापरून ही चटणी तुम्ही फक्त काही मिनिटात तयार करू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, मी इथे सर्वात अगोदर एक मोठा कांदा घेतलेला आहे, त्यानंतर 3 टोमॅटो आणि स्वच्छ धुवून घेतलेली अशी कोथिंबीर. तर 3 टोमॅटो घेतलेली आहे आणि ते बारीक अशी चिरून घेतलेले आहे. कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर अशा प्रकारे बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि कांदा, टोमॅटो हे अगोदरच धुवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे सर्व कापून घेतलेली आहे. अशा प्रकारे कांदा चिरून घेतला, अशा प्रकारे टोमॅटो चिरून घेतला आणि इथे कांदा आणि इथे कोथिंबीर. तर फ्रेंड्स, इथे मी एक शेंगदाणे कापून घेतले, भाजून घेते टिफिनमध्ये. प्रत्येक भाजीला 4 ते 5 दिवसातून मी कुठे एकदाच काढून घेते असते. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे. तर मी इथे भाजीला 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेतले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तर भाजीला कधी पण तेल जास्तही नसावे आणि कमी पण नसावं. तर अशा प्रकारे मी 2 ते 2.5 पळी तेल टाकून घेतले आणि तेल थोडंसं गरम झालं का पाहिल्याच्या नंतर मी इथे मोहरी टाकून घेत आहे. थोडेसे जिरे आणि मोहरी थोडेसे तडल्याच्या नंतर इथे मी आता कांदा टाकून घेत आहे. आता कांदा छान अशा प्रकारे सोनेरी रंग येईल तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. जेणेकरून आपला कांदा लवकर असा परतला जातो. तर मी इथे स्वच्छ अशी धुतलेला कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, जर तुमच्या घरी टमाटे असतील तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि अवघ्या 10 मिनिटात ही चटणी तयार होऊ शकते. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे चटणीचा रंग, चव आणि सुगंध एकदम परफेक्ट येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला अशा सोप्या आणि झटपट स्वादिष्ट रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कांदा थोडासा लाल झाल्याच्या नंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. त्यानंतर इथे टोमॅटो टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे कांदा थोडासा लालसर असं झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिट छान असं खालीवर करून परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिट असं छान असं टोमॅटोची चटणी शिजून घ्यायची आहे. त्यानंतर आपली टोमॅटो, तर अशा प्रकारे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. तर अशा प्रकारे ही चटणी भाकरी, पोळी, पराठा, इडली, डोसा, वडापाव किंवा वरण भातासोबत अप्रतिम अशी लागते. अधिक झणझणीत चव हवी असल्यास लाल तिखट किंवा सुक्या लाल मिरच्या जास्त घाला. नाहीतर तुमच्याकडे कांदा लसूण जर असेल तर तो कांदा लसूणचा मसाला घाला, जेणेकरून आपली टोमॅटोची चटणी छान अशी चविष्ट आणि स्वादिष्ट आणि झणझणीत अशी होते. तर अशा प्रकारे मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतले. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे.
तर लाल मिरची हे चवीनुसार टाकायची आहे. तर मी इथे चवीनुसार आता मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे. अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं होतं आणि त्यानंतर अजून थोडंसं मीठ टाकून घेतले आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि छान असं अजून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 1 ते 2 मिनिट मिक्स करून घेतल्याच्यानंतर 5 ते 7 मिनिट टोमॅटोची चटणी छान अशी वाफवून घ्यायची आहे, जेणेकरून आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार होते. तर फ्रेंड्स आता 3 ते 4 मिनिटांनंतर टोमॅटो छान असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपल्या झणझणीत आणि चविष्ट टोमॅटोची चटणी आता तयार झाली आहे. पहा, चटणीचा रंग किती सुंदर आला आहे आणि तिचं सुगंध तर अगदी तोंडाला पाणी आणणारा आहे. ही चटणी पोळी, भाकरी, पराठा, इडली, डोसा, वडापाव किंवा साध्या वरण भातासोबतही खूप छान लागतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता आपली झणझणीत अशी टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.